नमस्कार मंडळी, मी महेश फासाटे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, बैलगाडी क्षेत्रातलं एक जुनं मानाचं आणि पारंपरिक असं हिंद केसरी मैदान येत्या 16 तारखेला पार पडणार आहे. आणि हिंद केसरी मैदान म्हटलं की सर्व रथी महारथी येत असतात. त्यांची नामांकित बैलासोबत पैरे झालेले असतात, कारण हिंद केसरीचा मान हा प्रत्येकाला मिळवायचा असतो. मंडळी, 16 तारखेला पार पडणारं देशमुख पट्टा 61 फाटा बैलगाडा शर्यतीचं मैदान माळशिरस. मंडळी, या मैदानावर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर येणार आहे, ज्यानं नुकत्याच एकादश हिंद केसरी हा किताब मिळवला. बैलगाडी क्षेत्रातला पहिला 11 वेळा हिंद केसरी झालेला हा बैल. मंडळी, बकासूरचे 11 हिंद केसरी किताब कुठले हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावरती आपण सविस्तर नक्की व्हिडिओ बनवू. मंडळी, या मैदानामध्ये बकासूर पळण्यासाठी येणार आहे आणि बकासूरचा दणक्यात कमबॅक झालेला आहे. आता बकासूरचा 61 फाट्याच्या मैदानावर पैरा कोण? मित्रांनो, हा पैरा 11 तारखेलाच फिक्स झालेला आहे. होय मित्रांनो, ज्या बैलजोडीनं 11 तारखेचं मैदान गाजवलं तो बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या. मित्रांनो, हीच गाडी 16 तारखेला पळणार आहे. बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या ही गाडी गेली 4 मैदानं पळाली आणि 4ही मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. अपराजित अशी गाडी आहे. दोन्ही बैल एकमेकांना पुरतात. मित्रांनो, ही गाडी येत्या 16 तारखेच्या 61 फाटा मैदानावर पळणार आहे आणि हा पैरा 11 तारखेलाच फिक्स झालेला आहे. मित्रांनो, बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या ही गाडी पळणार आहे. ही तुम्हाला गाडी पळताना कशी वाटते? आणि नक्कीच आपला बकासूर पुन्हा एक हिंद केसरी किताब मिळवून 12 वेळा हिंद केसरी होईल का? कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहिती आणि अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.